दरम्यान शिवरायांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर अटक करण्यात आलेली आहे। कोरटकरला तेलंगणातून अटक झाल्याची माहिती समोर येते, तर जवळपास महिनाभरानंतर कोरटकरला अटक करण्यात आलेली आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, काय अधिक अपडेट? नक्कीच इंद्रजित सावंत धमकी प्रकरण आणि महापुरुषांच्या अवमान प्रकरणी प्रशांत कोरटकर याला तब्बल 1 महिन्यानंतर ताब्यात घेण्यात आलेला आहे। काल तेलंगणातील मंचिर्याल येथून त्याला कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला आता जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आणलं जाते। अद्याप हे सगळं पथक जे आहे ते प्रशांत कोरटकरला घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचलेलं नाही, मात्र साधारण 9 ते 9:30 पर्यंत हे सगळं पथक आहे ते जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये येईल असं सांगितलं जातं। याच ठिकाणी त्याच्यावर अटकेची कागदोपत्री प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जाणार आहे। त्यानंतर त्याची मेडिकल चेकअप करून त्याला जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर देखील केले जाणार आहे। आणि याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये राज्य राखीव दलाचे पोलीस देखील तैनात करण्यात आलेले आहेत। कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कारण ज्या पद्धतीनं हे सगळा घटनाक्रम घडला त्यामुळे कोल्हापुरातील शिवप्रेमींमध्ये प्रशांत कोरटकर विषयी संताप आहे आणि त्यामुळे एकूणच पोलिसांकडून देखील खबरदारी आहे ती घेतली जाते असं म्हणावं लागेल। जवळपास महिनाभर प्रशांत कोरटकर हा पोलिसांना गुंगारा देत होता। त्याला जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन देखील नाकारलेला होता। या विरोधात त्यानं उच्च न्यायालयामध्ये धाव देखील घेतलेली होती। असं असताना काल ही सगळी सुनावणी होण्या अगोदरच प्रशांत कोरटकरला ताब्यात घेण्यामध्ये कोल्हापूर पोलिसांना यश आहे ते आलेलं आहे आणि त्यामुळे एकूणच आता प्रशांत कोरटकर चौकशी आहे ती देखील करणं गरजेचं असणार आहे। नेमकं हा जो फोन झाला त्यावेळी त्याच्यासोबत कोण कोण होतं याचा पोलिसांना तपास करायचा आहे। त्याचबरोबर त्याच्या आवाजाचे नमुने देखील आहेत ते घ्यायचे आहेत आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय पोलिसांकडून प्रशांत कोरटकरच्या पोलीस कोठडीची आहे ती मागणी केली जाणार आहे आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय आज जो काही घटनाक्रम किंवा आज ज्या काही घडामोडी कोल्हापूरमध्ये या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने घडणार आहेत त्या महत्त्वाच्या मानल्या जाणार आहेत। कारण जिल्हा सत्र न्यायालयातील सुनावणी दरम्यान आज त्याला किती दिवसाची पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी मिळते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे एकूणच प्रशांत कोरटकरला अगदी 9 ते 9:30 पर्यंत याच जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये आणलं जाईल आणि त्यानंतर त्याच्यावरची पुढची कायदेशीर प्रक्रिया केली जाणार आहे। नक्कीच, आणि या संदर्भातील अधिक अपडेट भूषण तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।